तर या मुसळधार पावसामध्ये मी बोरिवलीला आली आहे. निमित्त खास आहे. आज आपण जातोय अभिनेते अमोल बावडेकर यांच्या घरी आणि मी असं ऐकलंय की त्यांचं घर त्यांनी स्वतः डिझाइन केलंय आणि खूप विंटेज असं हे घर आहे. चला माझ्याबरोबर बघूयात अमोल बावडेकर यांचं घर नेमकं कसं आहे. हॅलो हॅलो, या 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 या. बेल वाजवल्यावर पहिले आवाज यांचा येतो है ना. पहिले आम्हाला एंटरटेन करा बाबा. हो, बेल वाजली की पहिलं त्यांचं काय आतमध्ये आम्ही आहोत याची जाणीव करून देतात. अगदीच. आणि तो आवाज आला मला जेव्हा इथे उभे होते ना, मला डाऊट होता तर बेल वाजवल्यावर आवाज येईल. ओके सर, कसे आहात? मी मस्त, काय उत्तम आणि प्रकृती उत्तम. आणि कामाला सुद्धा सुरुवात हो, केली लगेच लगेच. म्हणजे ऍक्च्युली ना खरंच मला ते ना टॉनिक जाणून घ्यायचंय की काय नेमकं ते रसायन आहे की इतकी मोठी सर्जरी होते आणि त्यातनं आपण रिकव्हर होऊन पुन्हा कामाला लागतो. असं असतं ना, जरा आराम करूया, हे नाहीच का? नाही नाही नाही, ऍक्च्युली मला असं वाटतं की कुठच्याही नटाला म्हणजे रंगभूमीवर काम करणाऱ्या नटाला टॉनिक हे रंगभूमीचं. तिथे असेल तर तुम्हाला काही त्रास जाणवत नाही, काही दुःख किंवा काही पेन असेल तर तो कुठेही जाणवत नाही. आणि जर काही झालं असेल तर त्यातनंच हील होऊ शकतं असा माझा विश्वास आहे. आणि घरनं पण अलाउड केलं की जा म्हणून? मला डॉक्टरांनी अलाउड केलं. ते म्हणाले जर 4 दिवस तू अशा अवस्थेत काढलेस तर डेफिनेटली तुझं तेच मेडिसिन आहे, तुला बरं वाटेल, तू सुरू कर, माझ्याकडनं परवानगी आहे. ओके. सो ना आज मी एका खास कारणासाठी निमित्त घेऊन इकडे आली आहे. ते म्हणजे तुमच्या घराबद्दल मी बऱ्याच जणांकडनं बरंच काही ऐकलं की किती छान सुंदर सजवलंय. तर आज मला तुमचं हे घर बघायचंय. हो बिलकुल. आणि या घरात तुम्ही जसं मला मगाशी म्हणालात की प्रत्येक गोष्ट ही कारणासाठी आहे, कारणामुळे आहे, तर ते मला जाणून घ्यायचंय. सर, कुठून सुरुवात करूया घर बघायला? आता तुम्ही एंट्रन्स इथे केलंय तर आपण या एंट्रन्स पासूनच सुरुवात करू. हो. हे ज्या वेळेला मला मुळात जुन्या गोष्टींची फार आवड आहे, वासे आणि अमुक हे फार आवडतं. मी इंटिरियर केल्यानंतर माझ्या घरासाठी मी केलेलं पहिलं डिझाईन आहे, कारण त्याच्या आधीपर्यंत बाबा करत होते. सो बाबा नव्हते हे घर करताना, तर माझा असा विचार होता की ही भिंत पुढे ही भिंत मागे, तर त्याला कुठेतरी सिमिलॅरिटी यावी. यासाठी मी हा अख्खा चौकोन क्रिएट केला आणि ते पिलर टाकलं. बरं, ह्या गोष्टीची मजा अशी आहे की जेव्हा पूर्ण रिकामं होतं तर मी मार्किंग करत होतो. माझी आई आली. तुम्ही स्वतः करत होता? हो, मी स्वतः करत होतो. तर मार्किंग करताना आई आली आणि हे काय करतोय आता, इथे काय खांब वगैरे उभा करणार आहेस की काय? म्हटलं हो. कशाला, तुम्हाला इंटिरियर वाल्यांना ना मध्येच काहीतरी करायचं आहे. म्हटलं थांब, मी जे स्कूल ऑफ आर्टचा पास आउट आहे, यावर थोडा विश्वास ठेव आणि मला माझं काम करू दे. आणि त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तिचे जेवढे नातेवाईक आले त्या सगळ्यांनी पहिलं कौतुक केलं ह्याचं की हे फार सुंदर केलंय. असं वाटत आल्यावर पहिलं हे बघून इतकं छान वाटलं की 3ऱ्या माळ्यावर हे घर आहे, पण साधारणपणे मी कुठल्या तरी वाड्यात एंट्री करतेय असं वाटलं मला. हो नाही, मगाशी म्हटलं ना की मला जुन्या गोष्टींची खूप आवड आहे. तर मला तसा एक वाडा कधीतरी भविष्यात उभा करायचा आहे जो पूर्णपणे जुन्या स्टाईलचा असेल. सो हा माझा पहिला आवडता चौकोन असं मी म्हणेन, या घरातली एंट्री. आणि यानंतर माझ्या वाद्यांसाठी ह्या इथे क्रिएट केल्यामुळे ही एक जागा झाली आणि तिथे मी वेगवेगळे एलिव्हेट करून पूर्णपणे माझ्या वाद्यांसाठी ही जागा क्रिएट केली. ओके. सो माझ्या रियाजाची सगळी वाद्य एका ठिकाणी पण आली आणि ती मेन एंट्रन्सला आल्याला दिसतात सुद्धा. म्हणजे प्रेझेंटेबल सुद्धा झालं आणि त्याचा उपयोगही झाला. आणि वेगवेगळे एलिव्हेट करून ठेवल्यामुळे त्याचं एक सेपरेशन, प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं वेगळं सेपरेशन, त्याचं महत्त्व हे पण आलं. सो ही माझ्या घरातली दुसरी आवडती जागा. सर, रियाज आत्ताही वेळात वेळ काढून केला जातो? किती दिवसातनं कसा असतो? वेळात वेळ काढून रियाज नसतोच कधी. आपण असं म्हणतो का की मी वेळात वेळ काढून मी जेवलो? नाही, जेवणही तुमची गरज आहे, तशी रियाज करणं ही तुमच्या कलेची गरज आहे. रोज करावाच लागतो. ज्या दिवशी करत नाही त्या दिवशी कुठे परफॉर्म करायचं असेल तर मला तो कॉन्फिडन्सच येणार नाही. सो तो कॉन्फिडन्स येण्यासाठी किंवा ते एक आपण ज्याला म्हणतो की बॅकबोन सारखं आपलं पाठबळ जे असतं ते त्या रियाजावर अवलंबून आहे की मी आज कसा गाणार आहे. माझा रियाज चोख झाला असेल तर मला कसलीच भीती नसते, पण तो जरा जरी कमी किंवा नसेल झाला तर ती मनात शंका राहते की आज मी बरोबर गाईन की नाही. अर्थात हा ज्याचा त्याचा भाव आणि प्रश्न आहे. अगदी.
आणि घरात आल्या आल्या याचबरोबर एका गोष्टीकडे लक्ष जातं, ती म्हणजे ती फ्रेम इतकी सुंदर वाटते ती. आणि ना प्रत्येक, आपण जाऊया त्याच्याकडे, प्रत्येक भाव दिसत आहे चेहऱ्यावरचे. सो ही काढलेलं स्केच आहे ना हे पूर्णपणे? हे आमचे मित्र राकेश कुंभवडेकर म्हणून आहेत. त्यांनी स्वामिनीचा मी एक फोटो असाच एक फेसबुकवर टाकला होता, तर तो त्याला खूप आवडला आणि त्यांनी त्याचं हे करून हे स्केच निर्माण केलं. आणि त्यानंतर त्यांनी ते पेंट करून फ्रेम वगैरे करूनच मला आणून दिलं. मला आश्चर्य वाटलं की माझ्या घरातल्या जेवढ्या फ्रेम्स आहेत त्याला सिमिलर ही फ्रेम होती. म्हणजे कुठेही मला डिझाईनमध्ये अरे हे वेगळं आहे ते वेगळं आहे असं वाटणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती. तर मी त्याला विचारलं की तू कसं काय हे काय इतकं सेम कसं काय आणलं? म्हणाल दादा मी गणपती वगैरेचे तुझे फोटोग्राफ्स आणि हे सगळं पाहिलं होतं, त्याच्यात मी तुझ्या वडिलांच्या केलेल्या फ्रेम्स पाहिल्या होत्या आणि म्हणून मी त्याला मॅच अशी तुझी फ्रेम करून आणली. म्हटलं ग्रेट. आई शपथ, खूप मस्त. असं असतं ना की आपलं घर आपल्याला हवंय तसं प्रत्येकजण सजवतं. तुम्हाला किती एफर्ट्स म्हणा किंवा किती वेळ गेला हे असं हवं सगळं नाही नाही रादर बिलकुल वेळ नाही गेला. नाही नाही मी 3 महिन्यामध्ये हे घर बांधल्यानंतर बांधण्यापासून किती वर्ष झाली असतील अंदाजे इथे? याला झाली 13-14 वर्ष झाली. 13-14 वर्ष झाली. आणि हे घर बांधायला लागल्यापासून मी 3 महिन्यामध्ये शिफ्ट झालेलो आहे इंटिरियर करून. सो इथे पहिली जेव्हा भिंत उभी करायला घेतली त्यावेळेला मी घरात कुठच्या टाईल्स लावणार हे सिलेक्ट करायला गेलो होतो. म्हणजे एवढं पुढे की सगळं बांधून झाल्यावर हा प्रकार येतो, पण ते आधीच सगळं प्रीप्लॅन्ड असल्यामुळे आणि डोक्यात हे घर झाल्यावर आपल्याला काय करायचं हे असल्यामुळे त्याला वेळ नाही लागत. ओके, नेक्स्ट सेक्शनकडे जाऊया. ट्रॉफी सर, असं आपण इतकं काम करतो पण या ट्रॉफीज म्हणजे आपण करतोय त्याची पोचपावती कधीपासूनच्या आहेत या सगळ्या? 2000 नंतरच्याच आहेत. 2000? हां, 2000 नंतर ज्या वेळेला खूप सारी नाटकं आणि माझं ॲक्टिंग फील्ड हे खऱ्या अर्थाने चालू झालं त्यानंतरच्या सगळ्या आहेत. कारण आधीच्या सगळ्या मी कीनली सांभाळून नाही ठेवल्या गाण्याच्या क्षेत्रात असताना, तर त्यावेळेला मी खूप काही सांभाळून ठेवलं नाही. पण ऑफकोर्स नंतर यात गाण्याच्या पण आल्या, पण या सगळ्या 2000 नंतरच्या आहेत. सगळ्यात स्पेशल कोणती आहे? नाही असंच नाही सांगता येणार, कारण सगळ्याच माझ्यासाठी स्पेशल आहेत. गोरा कुंभारच्या वेळेला या मिळालेल्या या ट्रॉफ्या किंवा शासनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळतं ते आहे मागे. सो अशा वेगवेगळ्या रादर गोवा अकॅडमीचा मला संगीतरत्न पुरस्कार मिळाला, तो पण फ्रेम स्वरूपात असल्यामुळे ते मानपत्र आणि ते हे तिकडे फ्रेममध्ये. अशा सगळ्या वेगवेगळ्या, तर याच्यात मोठी आणि लहान कशी काय ठरवायची. आणि ना स्वामी, इथे सुद्धा मला एक स्वामी दिसते आणि तिकडेही मस्त एक छान फोटो आहे. तुम्ही खूप करता स्वामींचा? मी आत्ता करायला लागलो असं म्हणायला हरकत नाही, कारण मी खूप सारे कार्यक्रम केले. गिरगाव मठामध्ये मला ही मूर्ती दिली, पण त्याही वेळेला मी खूप कीन नव्हतो की पूजा अर्चा करायची. माझे देव जेवढे आजोबांनी दिलेले आहेत, पूर्वापार आलेले आहेत, आजोबांपासून आजोबा पहिलं पूजा करायचे सर्व देवांची, ते बघून मला आवड लागली. तर मी पूजा वगैरे करतो, पण असं पर्टिक्युलरली स्वामी आणि असं काही करत नव्हतो. पण मध्यंतरीच्या एका काळामध्ये मला अचानक खूप साऱ्या लोकांकडनं स्वामी 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 असं, म्हणजे जो येतोय तो मला, म्हणजे इवन हे घर झाल्यानंतर ही जी फ्रेम स्वामींची आहे ती पण खूप रेअर आहे. आणि ती सुप्रिया पाठारे म्हणून माझी मैत्रीण आहे, अभिनेती, सगळ्यांनाच माहिती आहे. तिने मला ह्या घरातलं पहिलं प्रेझेंट म्हणून स्वामींचे. सो अचानक इतके सगळे जो लोक जे भेटतात ते स्वामींबद्दल वगैरे म्हणतात, तर त्यावरनं मला जरा स्वामींचं वाटायला लागलं. आणि आम्ही मध्ये अक्कलकोटला गेलो, तर कोइन्सिडेंटली तिथे त्यांनी मला तिकडच्या वटवृक्षाच्या पादुका, वटवृक्षापासून तयार केलेल्या पादुका आणि स्वामींची मूर्ती तिथे आम्हाला दिली. मग मात्र मी ती आणून इथे स्थापित केली आणि त्याची पूजा वगैरे करतो. या सगळ्या मेकिंगमध्ये होम मिनिस्टर म्हणजे प्रेरणाताईचा किती सहभाग आहे घराचा? मी असं म्हणेन 100%, कारण कुठल्या गोष्टीला विरोध न करणं हा एक सहभाग असण्याचं इम्पॉर्टंट. आणि हो, म्हणजे तिचं म्हणणं असतं की मला हे सुचत नाही, रादर आम्हाला दिसत असतं आधी काही तयार करायच्या आधी ते कसं दिसणार हे दिसतं. जसं चित्रकाराला ब्लँक कॅनव्हासवरती काय चित्र उमटणार हे दिसत असतं, त्याप्रमाणे तो काढतो. तसं आम्हाला इंटिरियर करताना कुठे आणि काय कसं दिसणार आहे हे स्वरूप आधी दिसतं. तर तिचं म्हणणं तेच असतं की मला काय ते कळत नाही, पण
ती आवडीने सहभाग मात्र घेते की पडदे कुठून घ्यायचे, तर आम्ही मंगलदास मार्केटला जाऊन पडदे घेतले, पडदे कापड घेतलं, मग ते शिवून घेतले, असं सगळं. इवन झुंबर वगैरे सुद्धा मी याच्या लोहार चाळीमध्ये जाऊन मला जसं डिझाईन हवं आहे तसं बनवून घेतलं. हां, सो ह्या गोष्टींनी फायदा एकच होतो की तुमची कॉस्ट जी असते ती मॅन्युफॅक्चर लेवलला येऊन थांबते. कारण मी काय त्याचे डिझाईनचे पैसे माझ्याचकडनं घेणार नाही, त्यामुळे हे सगळं खूप. हे तुम्ही केलेलं आहे डिझाईन? हो हो, हे केलेलं आहे. मला वाटलं हे तिथे एक बघितलंय तुम्ही स्टुडिओ. नाही नाही, तुम्ही असं जाऊन बघा, तुम्हाला सेम टू सेम असं कुठे मिळणारच नाही. मिळेल तर मोठ्या मोठ्या शॉप्समध्ये मिळेल, ज्याची किंमत राऊंड अबाउट 80-90 ते लाख रुपये त्याची किंमत असते. माझं हे मी 20,000 रुपयात तयार केलेलं आहे. काय सांगता, किती मस्त वाटतंय ते आणि खूप छान वाटतंय. मला अजिबात माहित नव्हतं की तुम्ही हे बनवून घेतलंय. हो, नाही नाही, बनवून घेतलं. ऑफकोर्स जिथून झुंबरं बनवतात त्यांच्याचकडनं घेतलं, पण त्यांना त्यांच्याकडे मॅक्झिमम गोल होती आणि मला चौकोनी हवं होतं. सो मी त्यांना मला कसं पाहिजे, काय पाहिजे ते सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी हे झुंबर बनवून घेतलं. आणि या सेक्शनमध्ये गणपती बाप्पाच्या सुद्धा खूप मूर्ती आहेत. हो हो, मस्त आहेत. आणि गोव्याला 800हून जास्त कार्यक्रम केलेत आजपर्यंत. सो प्रत्येक मंदिरात काही ना काहीतरी भेट दिली जाते. तर आता मंदिरांच्या याच्यामध्ये तुम्हाला जनरली देवाची मूर्ती किंवा असंच गिफ्ट असतं, त्यामुळे माझ्याकडे देवाच्या मूर्त्यासुद्धा खूप साऱ्या खूप आहेत. तिकडे जाऊया आता, तिकडे पण. हा एक माझ्याकडे दिवा आहे. पूर्वी एकदा मी श्रीमान योगी नावाचं हे केलं होतं, तर त्यावेळेला साधारण 97 सालामध्ये हा दिवा मी घेतला आणि शनिवार वाड्याच्या इथे काहीतरी ऑक्शन लागले होते. तर त्यावेळेला मला बाबा म्हणाले, अरे खूप सुंदर आहे, तुम्ही नॉर्मल हा दिवा दिसतो पण याचं वजन वेगळंच आहे, सो हे मेटल काय आय डोंट नो, उचलून बघा तुम्ही. हो, हां, याचं बऱ्यापैकी वजन आहे आणि तो शनिवार वाड्याच्या एका ऑक्शनमधनं आम्ही घेतला. तर माझे बाबाही आर्टिस्ट असल्यामुळे त्यांना याची आवड खूप होती. ओके, बाबांनी अप्रूव्ह केलेला आहे. इकडे पण मस्त आहेत काय काय ट्रॉफीज. हा फोटो कधीचा आहे? हा 94चा फोटो आहे. आमच्या इकडच्या सार्वजनिक गणपतीमध्ये मी गायला सुरुवात केल्यानंतर अशी एक प्रथा पडली की माझ्या मोठ्या भावाने आणि मी दोघांनी मिळून एक मेल डुएट गायचंच. सो आम्ही ही दुनिया मायाजाल त्यावेळेला आलं होतं, सुरेशजी आणि मला वाटतं सचिन काकांनी गायलेलं गाणं, तर ते आम्ही दोघांनी परफॉर्म करतानाचा हा फोटो आहे. किती मस्त वाटतंय ते बघायला. आणि हे असे फोटो बघून आपल्याला असं आठवतं ना की बाबा किती मेहनत घेतली आहे किंवा किती मजा केली आहे. छान. उंच मस्त सोकाची सुद्धा इथे ट्रॉफी. हो हो हो, मी म्हणजे मालिकांच्या, नाटकाच्या सगळ्या ह्या ट्रॉफीज आहेत, काही गाण्यांच्या आहेत. आणि ह्याच्यातली माझी आवडती म्हणजे बऱ्याच आवडते. ही एक आहे, ही एक आहे, उंच माझा झोका. त्या श्वासच्या वेळेला त्यांच्या ॲडव्हर्टायझिंग याच्यात मदत केल्यामुळे मिळाली होती. अशा बऱ्याच ट्रॉफीज आहेत. ती एक रंगभूमीसाठी मिळाले मराठी नाट्य परिषदेची ट्रॉफी आहे जी दिसते तुम्हाला. अशा बऱ्याच वेगवेगळ्या आपण म्हणू, गाणं, अभिनय, त्या सगळ्या. आणि मला सांगा, ओव्हरऑल म्हणजे आत्तापर्यंत तुमचं फाईन आर्ट म्हणूया किंवा गाणं म्हणूया किंवा अभिनय, या सगळं जर मी पकडलं तर टोटल किती वर्ष झाली आहेत करिअरला? एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही काम करताय? काम मी 91 पासून करायला सुरुवात केली. आधी गायक म्हणून, मग गायक अभिनेता म्हणून आणि आता बऱ्यापैकी अभिनेता म्हणूनच. असं ऑफकोर्स मी अजूनही कार्यक्रम वगैरे करतो, माझं गाणं मी चालू ठेवलं आहे आणि त्याचा वापर कुठे ना कुठेतरी होतोच. जसं आत्ताच्या माझ्या नवीन नाटकात सुंदर मी होणारमध्ये सुद्धा होतो आहे. तर 91 पासून मी ॲक्च्युली कलेच्या सेवेला सुरुवात केली असं म्हणता येईल. आणि 91 पासून आत्तापर्यंत ती अविरत चालू आहे देवाच्या दयेने. जेव्हा तुम्ही या घराचं काम करत होतात, मला सांगा कोणती एक गोष्ट आहे की ती आवर्जून इथेच हवी याच्यासाठी आग्रही होतात? मे बी ते बाबांचे फोटो असतील. बाबांचे फोटोज आहेत ते. मी माझ्या वडिलांचे फोटो इथे लावल्यावर अनेकांनी मला येऊन टोकलेलं आहे की अरे इथे देवार आहे आणि इथे बाबांचे फोटो तर लावलेस तू, तर असं कसं काय, असं करू नको वगैरे. माझं त्यावर उत्तर असं होतं की माझे वडील हे माझ्यासाठी देव होते.
सो मी अगदी रोज पूजा करत नसेन तरी सुद्धा माझ्यासाठी त्यांची जागा इथेच आहे, देवाच्या बाजूला. कारण आपण देवांची पूजा सुद्धा आपला भाव असतो तिथेच करतो. तर माझा बाबांप्रती, माझ्या वडिलांच्या प्रती हाच भाव आहे की ते माझ्यासाठी देव आहे. आणि म्हणून मी फोटो इथेच हट्टाने इथेच लावले. आणि परत एकदा हेच सांगेन की ह्या बाबतीतही माझ्या बायकोनी माझी साथ दिलेली आहे. साथ दिली आहे. असं असतं ना सर, आपले वडील किंवा आपले गुरु आपल्याला जे काही कानमंत्र देतात ते ना खूप म्हणजे आपल्या पुढच्या अख्ख्या वाटचालीमध्ये खूप मोलाचे ठरतात. मला सांगा की बाबांनी दिलेला एखादा कानमंत्र म्हणूया किंवा एक टिप बाबांनी जी तुम्हाला दिली होती जी अजूनपर्यंत म्हणजे ही आयुष्यात माझ्या डोक्यातनं मी काढणार नाही, ती काय होती? सांगायच्या आधीच मला काटा आला अंगावर. त्यांनी कानमंत्र दिला नाही, तो त्यांच्याकडनं दिला गेला असं म्हणेन. आमच्याच कॉलनीमध्ये एकांच्या घरी माझी प्रायव्हेट मैफिल होती, खाजगी मैफिल. आणि अगदी मामूली कारण होतं, काहीतरी पूजा वगैरे होती आणि त्याकरता माझं गाणं त्यांनी ठेवलं होतं. आणि मला 2 ताप आला. 2 ताप आला आणि मी विचार करायला लागलो त्यांना कळवावं, कारण मला बसायलाही त्रास होत होता. त्यांना कळवावं की आज नाही गाता येणार वगैरे. पावले नाही, तू कमिट केलंयस ना, गाण्यासाठी कमिट केलंय, तू जायलाच पाहिजे. त्या क्षणी मला थोडासा राग आला बाबांचा की मला नाही होत आहे, की का तुम्ही असं मला सांगताय. पण शेवटी बाबांचं सांगणं मी कधी टाळलं नव्हतं, म्हणून मी त्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम उत्तम झाला. आणि नंतर मात्र घरी आल्यानंतर बाबा पांघरून घेऊन मला हे करून माझ्या डोक्यावर पट्ट्या लावून रात्रभर ते जागत बसले होते. सो त्यांनी एक गोष्ट सांगितली की तू कलेसाठी एखादी कमिटमेंट केली असेल तर ती चुकता कामा नये कुठल्याही परिस्थितीत. सो ही म्हणजे आज जे पण मी काही बोललो असेल की मला नाटक बंद होऊ द्यायचं नाही किंवा तो प्रयोग कॅन्सल होऊ द्यायचा नाही, त्याचं मूळ इथे आहे. अगदी सुरुवात होती ती 91-92चीच गोष्ट आहे. मी गायला लागलो होतो. सुरेशजींकडे शिकून 2-3 वर्ष झाली होती आणि अशा वेळेला अशा अवस्थेमध्ये त्यांनी मला कार्यक्रम कॅन्सल नाही करू दिला. लोक काही म्हणू दे की हे जरा अति, ओके, नो प्रॉब्लेम. पण ही गोष्ट आपल्या मनातून येते, ती आपल्यासाठी नेहमीच बरोबर असते असं मी समजतो. आणि त्यामुळे सवय लागते ना की आपण एखाद्या गोष्टीची कमिटमेंट दिली आहे किंवा घेतली आहे तर ती पूर्ण झाली पाहिजे. मला वाटतं हे संस्कार आहे. संस्कार. आणि हे तुम्हाला असे मिळणं, कारण ते स्वतः कलाकार होते, त्यामुळे असे संस्कार मिळणं हे माझं भाग्य आहे. तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होतात की मी माझ्या बाबांचा मोठा फॅन आहे. साधारणपणे इन्स्पिरेशन सांगताना मोठी मोठी नावं कला क्षेत्रातली घेतली जातात, पण तुम्ही म्हणाला होतात की मी माझ्या वडिलांचा फॅन आहे, इतक्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलोय किंवा शिकतोय. हो, नक्कीच. कारण 10वी पर्यंत एक तर मी अकॅडमिकली फार वीक होतो, फार काही खूप जास्त अभ्यास वगैरे मला आवडायचं नाही. 10वी नंतर काय करायचं असा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. तर जनरली मुलं आपले वडील असतात तेच मी करणार असं म्हणतात, त्याप्रमाणे मी पण म्हणतो. ते कमर्शियल आर्टिस्ट होते, मी म्हटलं मी पण कमर्शियल आर्टिस्ट होणार. त्यावेळेला त्यांनी समजावलं मला, ही गोष्ट 87ची आहे, कॉम्प्युटर येणार असं चाललं होतं. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू कमर्शियल आर्टिस्ट होऊ नकोस, बिकॉज पुढे कॉम्प्युटर येणार, सगळं आम्ही जे हाताने काम करतो ते सगळं कॉम्प्युटरवर होणार, तर तू काहीच काम करू शकणार नाही पुढे हे करून. तर तू हे नको करू, तू दुसरं काहीतरी विचार. आता आपल्याला एआय ची भीती आहे की एआय काय करेल आता इथून पुढे. तर मग मला प्रश्न पडला, मग काय करू मी. त्यांनी मला एकच सांगितलं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला दोन्ही वेळेला खायला मी घालीन, पण जोपर्यंत मनातून वाटत नाही की येस मला आयुष्यात हे करायचंय, त्याशिवाय तू पक्क करायचं नाही. पुढे जाऊन मी कधी ऐकणार नाही की मला वेळ मिळाला असता तर मी हे झालो असतो आणि ते झालं असतं. सो टेक युअर टाईम, डिसाईड कर आणि मग तू जे करशील ते मला ओके. आणि मग मी खूप सारे काय काय केलंय. मी BSc मध्ये क्लेरिकल जॉब केलाय त्यावेळेला 3 दिवस. 3 दिवस. मग म्हणलं नाही हे मला नाही, ओके. ते इतक्या असं. आणि आई माझी भडकायची माझ्यावर की अरे तू फक्त 10वी झालायस, तू काय म्हणजे BA BCom वाल्यांना चपरासाच्या नोकऱ्या मिळत नाही, तू काय करणार आहेस. बाबा म्हणायचे ओके बघू, तो करेल. बाबा खूप तेव्हा पण चिल होते. एक्झॅक्टली. मी फटाक्याचा बिझनेस केलाय, मी पोस्टर लायब्ररी केली आहे. पोस्टर लायब्ररी हा एक युनिक बिझनेस होता. हे आपण घरात जे पोस्टर लावतो ती प्रत्येक रविवारी तुमच्या घरात वेगळं आणून लावणार मी पोस्टर, अशी कॉन्सेप्ट होती. जिथे जेवढी घरं आहेत ना त्या घरांमध्ये, इथून अगदी कुलूपवाडी अशोकवन पर्यंत
ज्यांना घरात पोस्टर लावायचे ऑफकोर्स जाऊन विचारायचो की आम्ही असं असं चालू केलं, तुम्हाला लावायचं आहे का? बरेच जण हो म्हणायचे, बरेच जण नाही म्हणायचे. तर 100 घरं आमच्याकडनं बुक झाली आणि आम्ही त्यासाठी एक 2-3 पोस्टर जास्त एवढं आम्ही स्टॉक केलं. सगळी पोस्टर्स क्रिएट केली आणि त्यानंतर 1 ते 100 सगळी पोस्टर लावली. आता 100वं पोस्टर असायचं ते आठवड्यानंतर पहिल्याचं दुसऱ्याचं तिसरं. हे एवढं किती लक्षात ठेवायचं सर? नाही पण जी घरं आहे ती तशीच लाईनीत लिहिली होती आणि ती येता जाता कशी क्रमाने असं ते केलंय. त्यानंतर कांदे बटाट्याचा युनिक बिझनेस आम्ही केला की कटिंग झालेले पॅक बन कांदे आणि बटाटे तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजेत आमच्याकडे रेडी आहे. चिकनचा बिझनेस केलाय मी, गाड्या सेकंड हँड घेतल्या आणि विकल्या आहेत, असं बरंच. सो असं बरंच काही केलं मी. आणि मग प्रिंटिंग टेक्नॉलॉजी माझा भाऊ झाल्यामुळे मी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये पण काम करून पाहिलं 6 महिने. तिथे मला डायरेक्ट मॅनेजरशिप मिळणार होती म्हणून 6 महिने काम केलं. पण बाबाने सांगितलं की बाबा मी 6 महिने केलंय खरं, पण मला हे करिअर म्हणून नाही करायचं. बाबा बोलले ओके नो प्रॉब्लेम. मग इंटिरियर ज्या वेळेला मी एका डिस्प्ले अँड डेकोर नावाची एक हे होती तिथे गेलो. गोदरेज ओनिडा असे त्यांचे क्लायंट होते. ते डिझायनिंग करताना मला आवडायला लागलं आणि म्हणून मी जे स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घेतली आणि इंटिरियर केलं पूर्ण. आणि त्यानंतर ते चालू असताना सुरेशजींकडे माझे गाण्याचे क्लास सुरू झाले आणि मग त्याच्यात आवड झाल्यानंतर मी इंटिरियर पूर्ण केलं पण करिअर गाणं निवडलं. अगदी म्हणजे बाबांना खरंच हॅट्स ऑफ आहे. कारण असं असतं एका लेवल नंतर ना टेन्शन येऊ शकतं की अरे बापरे किती हे धरसोड चाललं आहे, सेटल व्हायचंय का नाही व्हायचंय. पण खरंच हॅट्स ऑफ की त्यांनी तेव्हा आत्ताचा ब्रॉड विचार केला की आवड ज्याच्यात आहे त्याच्यात जाऊ देत बाबा. एक्झॅक्टली. आता तुम्हाला कळेल की मी का देव म्हणतोय. खरंच मला कळलं आता या बोलल्यानंतर. आणि ना पाऊस येतोय मस्त आणि कसलं भारी गार्डन आहे हे बाहेर. म्हणजे ना मुंबईमध्ये साधारण ना खूप कमी जागा असते आपल्याला, त्याच्यात हे गार्डन मेंटेन करा. आपण जाऊयात का जरा बाहेर जाता येईल ना? सर ही झाडं इतकी सुंदर मेंटेन केली आहेत. कोण तुम्ही का प्रेरणाताई? नाही मेंटेन मीच करतो. प्रेरणाताईची आवड आहे फक्त आणायची. हा आपण इथे हे झाड लावूया तिथे हो लावूया. त्याचं कटिंग, खत टाकणं, माती खणणं हे सगळं मलाच करायला लागतं. सो ठीक आहे पण मलाही आवडतं त्यामुळे. आणि बेसिकली मी खूप साऱ्या जास्वंदीचे प्रकार लावलेले आहेत. याच्यामध्ये ही डबल दुहेरी रंगाची जास्वंद आहे. दुहेरी रंगाची म्हणजे गुलाबी आणि लाल भडक, आतमध्ये लाल भडक आहे बाहेर गुलाबी आहे अशी आहे. माझ्याकडे पिवळी जास्वंद आहे, पांढरी जास्वंद आहे, नंतर एक एवढं मोठं फुल येतं ती जास्वंद आहे. असे खूप सारे जास्वंदी आहेत माझ्याकडे इथे. म्हणजे ना असं असतं की जेव्हा आपण आपल्या घरात अशी सुंदर बाल्कनी असते तेव्हा खूप वेळ इकडे जाऊ शकतो आणि व्ह्यू तर इतका सुंदर आहे इकडे बोरिवलीमध्ये. तुमचा किती वेळ इथे जातो निवांत जेव्हा थोडं शांत व्हायचं असतं किंवा एक असतं ना की दिवसात एक पर्टिक्युलर वेळ आपला मे बी चहाचा वेळ असेल तर तुमचा किती वेळ जातो? मी फक्त झाडांसाठीच इथे येतो. ह्यांना पाणी घालणं, यांच्याशी जरा प्रेमाने वागणं. कारण मला कोणीतरी असं सांगितलं होतं की तुम्ही खूप प्रेमाने जर कराल तर खूप चांगली फुलं झाडं देतात. आणि जसं आपण देवावर विश्वास ठेवतो तसं याही गोष्टीवर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. कारण जिवंत असतात झाडं हे आपल्याला माहिती आणि त्याचं प्रमाण मला मिळतं वेळोवेळी. कारण माझ्या देवाऱ्यामध्ये ह्याच गार्डनमध्ये आलेली सगळी फुलं असतात. मी विकत आणत नाही. सो मला ते जाणवतं आणि तसं मी करतो. इथे फार प्रेमाने मी पाणी घालतो, त्यांना गोंजरतो, जरा फुलं चांगली द्या अशी रिक्वेस्ट करतो. हे सगळं करतो मी नाटकं. प्रेरणाताई सुद्धा येते इकडे? नाही प्रेरणाताई फक्त कुठलं झाड आहे मग आपण काय करता येईल किंवा आता तिथे चहाची पात आहे तर चहासाठी लागलं तर चहाची पात काढणं. हो गवती चहा आहे. सो कधी तुळस लागली तर तुळस, असं सगळं पाहिजे असेल तेव्हा प्रेरणा डोकवते. आपण त्या साईडला जाऊया? हो या. वा, म्हणजे एका हॉल मधनं 2 मोठ्या बाल्कनी आहेत जिकडनं तुम्ही या इकडे येऊ शकता. हे पण हे काय आहे? ही दुहेरी जास्वंद. दुहेरी जास्वंद होती. एक मरून कलरचा आहे, मागे एक लाल भडक रंगाची पण दुहेरी जास्वंद आहे. आणि प्रत्येकाला कळ्या आलेल्या आहेत झाडाला. प्रत्येक झाडाला रोज कुठून ना कुठून तरी मिळते. ह्या बाल्कनीमध्ये पण आहे आणि तिकडच्या बाल्कनीमध्ये पण आहे. सो सगळी झाडं आहेत माझ्याकडे. इकडे गवती चहा लावला. हा गवती चहा आहे. काही कुठेच जायची गरज नाही, घरामध्ये आहे सगळं. गवती चहा पण घरात आहे. ही गणेश वेल आहे. ही फार नाजूक असते आणि रेअर पण असते. याला बारीक लाल फुलं येतात. तर ही गणेश वेल आमच्या इथे बऱ्याच प्रमाणात आहे कारण हे पूर्वी जंगल असल्यामुळे इथे ती मिळते. सो ही बघा ही आहे, ही आहे.
अशी पसरली आहे आणि हो हो, अगदी वरपर्यंत गेले ते. हे सगळे म्हणजे गोकर्ण, गणेशवेल, जास्वंद, मोगरा, काकडा, हे सगळं आहे माझ्याकडे. सर ते ना आपण इतकं खूप मेहनत करत असतो आणि त्याच्यानंतर जी काही लक्झरियस लाईफ आपल्याकडे येते तिथे गाडी आपलं स्वतःचं घर. मला सांगा तुम्ही सुरुवात केली जेव्हापासून तुमच्या करिअरला ते आत्ता स्वतःचं इतकं छान घर बनलं एक 12-13 वर्षापूर्वी, ती जी लक्झरियस लाईफ आहे ती तुमच्याकडे उशिराने आली का जरा लवकर आली? मला वाटतं वेळेत आली. वेळेत आली. हां, म्हणजे जी गोष्ट मला ज्या वेळेला हवी होती, मला खूप आधीपासून मला असं व्हायचंय तसं व्हायचंय असं कधी वाटलंच नाही. मी मगाशी सांगितलं असं की करिअर सुद्धा मी अनेक काय काय करून पाहिलं आणि मग फायनली हे मला आवडतंय असं वाटल्यानंतर मी ते करायला सुरुवात केली. सेम थिंग विथ ॲक्टिंग. ॲक्टिंगसुद्धा मला ज्या वेळेला असं वाटायला लागलं लोकांकडनं की अरे चांगली कामं मिळत आहेत, मला विचारणा व्हायला लागली, त्यावेळेला मी हो म्हणत गेलो आणि तो प्रवास सुरू झाला. सो पहिल्यापासून ठरवून मी आयुष्यात असं काही केलेलं नाही. ज्या वेळेला जे वाटलं ते देवाने मला दिलं आहे, आय एम हॅपी. पण या घरा व्यतिरिक्त असं काही ड्रीम होमचं स्वप्न आहे का? ड्रीम होमचं स्वप्न आहेच. मला एक वाडा बांधायचा आहे कधीतरी आयुष्यात, जो की प्युअरली जुन्या स्टाईलचा असेल. त्याच्यात हंड्या झुमरं असतील, सागवानी दरवाजे असतील. अर्थात हे खूप महागडं आणि खूप मोठं महागडं स्वप्न आहे, आहे, हो. पण बघू देवाच्या मनात असेल तर ती इच्छाही पूर्ण होईल. ओके, चला आज जाऊया, गप्पा मारूया. इकडे हे काय, इथे आत या. हे काय आहे? तुम्ही मगाशी म्हणालात की जुन्या गोष्टी घरामध्ये खूप आवडतात ठेवायला आणि त्याचं इथे दिसतंय मला रांजण ठेवलाय तुम्ही इकडे. आता हे मिळतं मार्केटमध्ये आपण मिळतं घ्यायला गेलो होतो, पण हा खूप जुना आहे. हा माहीत नाही किती जुना आहे, कारण तो आजोबा बिजोबांच्या काळातला आहे, तेव्हापासूनच आहे. हां, तर तो आम्ही सांभाळून ठेवलेला आहे की ॲज अ शो पीस म्हणूनच. आता त्याचा वापर होत नाही कुठे, पण ते आवडतं मला. इवन माझ्याकडे ते पाटा वरवंटासारखं काय पूर्वी असायचं उखळसारखं गोल, तेही आहे. ते मी बाहेर ठेवलं आहे सुरुवातीला, म्हणजे दरवाज्यात येतानाच उजव्या बाजूला ठेवलं. सो त्या जुन्या गोष्टी मी सांभाळून ठेवल्या. ते रादर घंगाळ वगैरे हे सगळं मला आवडतं. हो हो, पण तो छोटा आहे. पण तो मी आत्ता घेतलाय, म्हणजे पुण्यावरनं. इकडे पण मी बघितलं, हा फार भारी आहे. हा छोटासा टेबल विंटेज अगेन, हाही बनवून घेतलाय सर? हो, हे सगळं ना लाकडाचं फर्निचर ज्या वेळेला बनवलं त्याच वेळेला हे सगळं करून घेतलं. मला डिझायनिंग खूप आवडलंय, खूप मस्त प्रत्येक गोष्टीचा विचार झालाय. बस सर, पण आत्ता मला सांगा, पुन्हा एकदा तुम्ही कामावर रुजू झाला आहात. आत्ता कसं आहे जीवनशैली, आत्ता लाईफस्टाईल काय आहे किंवा काय सध्या सुरू आहे? सवयी बदलल्या आहेत का काही का नाही? तर मी मालिकांचं शूटिंग असो किंवा नाटक असो, कुठच्याही वेळेला किंवा बाहेर पडताना मी माझी एक बास्केट घेऊन जायचो, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर हे सगळं असेल. सो मला त्या वेळा आता कशा पाळायच्या वगैरे हा काय प्रश्नच नाही उरला, बिकॉज मी आत्ता त्या पाळायच्यात कंपल्सरी, पण मी आधीपासूनच पाळत आलो. त्यामुळे मला त्यात काही अप्रूप वाटत नाही किंवा कठीण पण वाटत नाही. मी घरनंच सगळं जेवण नेतो, तेच खातो. आता फक्त बदललं इतकं की सध्या पथ्य काही आणि औषधं ही नशिबात आली आहेत, तर ती पाळायला लागत आहेत. बाकी आहे तसंच आहे जीवन. अगदी. मी ना मगाशी तुम्हाला विचारलं की हे काय टॉनिक आहे. खरं तर पॉझिटिव्हिटी हा असा शब्द आहे ना, त्याच्याबद्दल आता सगळेच जण बोलतात की आपल्याला माहिती असतं आपण छान करणार, ते फक्त कुठेतरी स्वतःला सांगणं गरजेचं असतं, अरे यू कॅन डू इट. मला सांगा, या सगळ्यावर तुम्ही किती बिलीव्ह करता? मग तुम्ही मला म्हणालात की आधीपासूनच चांगली जीवनशैली मेंटेन केल्यामुळे तुम्ही खूप क्विक बाहेर पडलात या सगळ्यातनं, या आजारात. हो हो, नक्कीच. काय असतं की तुम्ही पॉझिटिव्हिटीबद्दल विचाराल तर आधी मी असा नव्हतो. मुळात ही माझी आवड नव्हती लहानपणापासून, की खूप वेळा पाळा किंवा व्यायाम करा, ह्या आवड मला अजिबात नव्हती. पण माझी बायको डॉक्टर असल्या कारणाने तिने मला ही गोष्ट समजवली, किंवा ही समजवण्यात तिला यश आलं असं आपण म्हणू, की माझ्या आई-वडिलांना दोघांनाही हार्ट, ब्लड प्रेशर, नंतर शुगर या सगळ्याचे त्रास होतो. तर तिने मला हेच समजलं की हेरिटेटरी तुमच्याकडे हे आलं आहे, तर हे जर तुम्ही आत्ताच वेळेत सावध नाही झालात तर लवकरात लवकर येईल. तर मी माझ्या 40शी नंतर माझी जीवनशैली अशी केली आहे. अदरवाईज मी फार फक्त गाण्याच्या फील्डमध्ये असताना तर मी वाटतं रात्री 3-3 वाजता, पहाटे 3-3 वाजता जेवलो आहे.
नंतर दुपारचं जेवण ऑलमोस्ट कधी 4 वाजता, रोज असं नाही पण रोजची वेळ काही ठरवलेली नव्हती. आणि त्यामुळे माझं वजन छान गुटगुटीत होतो मी. तुम्ही जर सुरुवातीच्या मालिका उंच माझा झोकामध्येच तुम्ही पाहिलं असेल तर मी असा गोलमटोल होतो, 80 किलोचा होतो. सो आणि त्यावेळेला कसं झालं की त्यावेळेला काही झालं नाही कारण तरुण होतो, त्यामुळे तेवढ्या ह्याच्यात निघून जातं. आता ज्या वेळेला हा त्रास झाला तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं की मी सगळं पाळतो तर मग असं का. त्यावर ते एकच बोलले की का याला मेडिकल सायन्समध्ये उत्तर नाही, पण याच्यातनं तू बाहेर पडू शकतोयस ते याचमुळे. हां, 2 दिवसात तू जर यातनं क्युअर होऊन घरी जातोयस तर याचं रिझन एवढंच आहे की तू बाकी फिटनेस तुझा जपलायस, तुझ्या जेवणा खाण्याच्या वेळा. तेव्हा मला ब्लड प्रेशर, शुगर किंवा यातलं काहीच नाही आहे. कोलेस्ट्रॉलही नाही आहे, कोलेस्ट्रॉलसुद्धा नाही आहे, स्टील 100% ब्लॉक होता. तो का याला रिझन. ऍक्च्युली पांघरूणच्या वेळी आपण भेटलो होतो आणि तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही तेव्हा जसे दिसत होते तसेच आता दिसताय. काही फरक नाही, म्हणजे हे मेंटेनन्सचा भाग आहे ना शेवटी की आपण किती मेंटेन करतो. तुम्हाला स्वतःवर प्रेम असतंच, फक्त तुम्ही ते कुठच्या स्वरूपात दाखवावं ह्याला एक परसेप्शन, एक अँगल लागतो. जर तो तुम्हाला आयुष्यात कळला, आणि ऑफकोर्स मला माझ्या बायकोमुळे कळला, सो मी पहिले ह्या गोष्टीसाठी थँक्स तिलाच देईन. तो कळला ना तर तुम्हाला कळतं की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय. तुमचे लुक्स, तुमची प्रकृती ह्याच्यावर पण तुम्ही तेवढंच प्रेम केलं पाहिजे ना. बरोबर आहे. त्यामुळे ते मी करतो उत्तम, आणि म्हणून माझं रुटीन हे आता व्यवस्थित चालू आहे. अगदी. आणि ती बातमी आली होती ना, ती सगळीकडे ती एकच हेडलाईन होती की मला 3 तास द्या, मी प्रयोग करून येतो, असं तुम्ही डॉक्टरांना म्हणालात. आणि असं होतं की बापरे, 100% ब्लॉकेज, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही सांगताय की मला 3 तास द्या. म्हणजे हे आधीपासून ना कमिटमेंट, जे तुम्ही मला मगाशी म्हणालात, जे वडिलांकडनं आलंय. एक तर ही गोष्ट की कमिटमेंट, आणि दुसरी गोष्ट अशी होती की मला तशा वेदना होत नव्हत्या. का माहीत नाही, मे बी तंदुरुस्त असल्यामुळे असेल. मला फक्त गॅसेस वगैरे मध्ये त्रास होतो तेवढाच होत होता की बाबा एखादे ढेकर वगैरे आला तर बरं वाटेल मला. इतका मी होतो की इथून 3 माळे उतरून खाली गेलो, तिथे हॉस्पिटलला 1 माळा चढून गेलो, तो डॉक्टर तो चालू नका करता. आता मला त्रासच होत नाही आहे तर मला असं का वाटेल की असं कोणीच करणार, आई माझ्या छातीत दुखत आहे पण मला 3 तास द्या, मला प्रयोग करेल, असं कोणी एवढा मेलोड्रामा कोणी करणार नाही. पण मला नव्हता त्रास होत. आणि डॉक्टरांनी जे फर्स्ट एड, हार्टचं झाल्यावर फर्स्ट एड जे करतात ते केल्यानंतर मला एकदम बरं वाटायला लागलं. ते नॉर्मल, आत्ता मी जसं बोलतोय तेवढं नॉर्मल झालं. म्हणून मी डॉक्टरना विचारलं की असंच काही औषध आहे का. आज माझ्या चंकमधलं शेवटचा वर्ग, ह्याच्यानंतर गॅप आहे, तर मग हा शेवटचा एक प्रयोग मी करू शकतो का. कारण आयत्या वेळेला कोणी उभा राहणार नाही दुसरा, म्हणजे तो कॅन्सलच होणार. हां, 2-4 दिवसाचा गॅप असेल तर कोणाला तरी उभं तरी करता येतं, अरेंज करता येतं. आज नाही गेलो तर हा प्रयोग कॅन्सल होणार हे निश्चित आहे. आणि कुठल्याही कलाकाराला आपल्यामुळे प्रयोग कॅन्सल व्हावा असं जन्मात वाटतं. पहिल्यांदा ना, हे पहिलं मी तुम्हाला सांगतो ना, आजवर मी म्हणजे 99 सालामध्ये पहिलं नाटक केलं होतं कट्यार काळजात घुसली. तेव्हापासून आजपर्यंत माझ्यामुळे हा पहिलाच प्रयोग आहे जो कॅन्सल झाला. अदरवाईज कुठच्याही कारणाने माझा कुठलाही प्रयोग माझ्यामुळे कॅन्सल झालेला नाही आहे. तर मला तेच एक मनात अशी हुरहुर लागली की आजही व्हायला नको, आणि मला बरं वाटतंय, मी आता ओके आहे तर मग का नाही. म्हणून मी डॉक्टरना विचारलं की असंच काही औषध घेऊन मी एक 3 तास प्रयोग करून येऊ शकतो का. काय वेळ लागले तुम्हाला उभंही राहायचं नाही, तुम्ही चालत आलायत त्यात, आणि सर एनर्जीचा कस लागतो ना रंगभूमी. हां एक्झॅक्टली. मग म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की ते लोकांना अतिशयोक्ती आणि असं वाटलं असेल, पण तसं नाही आहे. मला त्रास होत नव्हता आणि म्हणून मी विचारलं. बरं 100% आहे हे त्यावेळेला डॉक्टरनाही माहीत नव्हतं. ज्या वेळेला दुसरा अटॅक आला तिथेच, त्यावेळेला संशय आला की अरे फर्स्ट एड करून, म्हणजे ते काही थ्रम्बोलाइज म्हणतात, हार्ट थ्रम्बोलाइज केल्यानंतर सुद्धा सेकंड अटॅक का आला. मग इमिजिएट एन्जिओग्राफी आणि त्याच्याचबरोबर एन्जिओप्लास्टी केली, आणि त्यावेळेला समजलं की 100% ब्लॉक होता. मग ही मी परमेश्वराची कृपा मानतो की इतक्या त्रासात सुद्धा त्यांनी मला सहज बाहेर काढलं. त्यांनी कुठेही मला असं खूप वेदना किंवा मग नाही दिलं. ही परमेश्वराची कृपा आहे. तर मग म्हणजे ती अतिशयोक्ती नव्हती, एवढंच मी सगळ्यांना सांगू इच्छितो की दॅट इज नॉट अतिशयोक्ती.
त्यावेळेला काहीच झालं नाही, म्हणून मी आपला डॉक्टरांना विचारून पाहिलं की मी जाऊ शकतो का, एक प्रयोग करून येऊ शकतो का, बस. अगदी. आणि मी पांघरूणचा उल्लेख केला मग अशी पांघरूण हा चित्रपट मला इतका आवडतो सर. किंवा प्रतिशोधी मालिका असेल ना, मी त्या मालिकेचा प्रत्येक एपिसोड बघितला. जसं मी तुम्हाला म्हणाले तुम्ही किती छान दिसत होता त्या मालिकेमध्ये. अशी बरीच कामं केली जातात. नाटक चालू आहे सुंदर मी होणार. मला सांगा, या सगळ्या पलीकडे एक अशी व्यक्तिरेखा आहे सर जी तुम्हाला साकारायची आहे. असं असतं ना की आपण विचार करतो कधीतरी की यार मी एवढं सगळं केलंय, मला ही भूमिका अजून माझ्यापर्यंत आली नाही आहे. काय, कोणती भूमिका करायची तुम्हाला येत्या दिवसात आवडेल? नाही, असं नाही सांगता येणार, कारण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मी ठरवून कधीच काही केलेलं नाही. आणि तरीही नशिबाने माझ्याकडे सतत विविध वेगवेगळ्याच भूमिका आल्या. संतांचे रोल केलेत मी विलनचे रोल केलेत, मी लंपट असणाऱ्या उंच माझा झोकामध्ये स्त्री लंपट असणारा रोल केला आहे. त्यानंतर उच्च शिक्षित डॉक्टर वकील हे रोल केलेत. स्त्री रोल आता याच्यामध्ये केला प्रतिशोधमध्ये. ऐतिहासिक भूमिकासुद्धा मी केलेल्या आहेत, जसं नानासाहेब पेशवे केलं. तर मला ह्या वेगवेगळ्या भूमिका ऑलरेडी करायला मिळाल्या आहेत आणि मला खात्री आहे की यानंतरही मला अशाच वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणार आहेत. मग एक कुठची तरी इमेज मी मनात धरून नाहीच ठेवू शकत अशी की मला हे करायचं आहे. मला माहिती आहे दुसरं काहीतरी वेगळं येणार आणि मी ते वेगळं करणार. खरे, मला खूप आवडलं हे. नो प्लॅनिंग, येणार सगळं छान. हो, येस. आणि गणपती बाप्पाची चाहूल लागली आता. बाप्पा येतील पुढच्या महिन्यामध्ये. दरवर्षी ना खूप एक्साइटमेंट असते की यावर्षी काय असणार अमोल सरांच्या घरी. आणि तुमच्या इन्व्हिटेशन कार्ड मधनं ती उत्सुकता कळते की बाबा यावेळी काहीतरी वेगळं आहे. यावर्षीचा काय विचार आहे सर, काय सिक्रेट रिव्हील करायला आवडेल? नाही, यावर्षी ऍक्च्युली गणपतीपुळे असणार होता. अच्छा, गणपतीपुळे करणार? हा, करणार होतो, पण आत्ताच ह्याच महिन्यात माझी आई गेल्यामुळे आषाढी एकादशीला गेली. ही एक मोठी गोष्ट आहे. पण त्यामुळे यावेळेचा गणपती माझा साधाच असेल. यावेळेला मी फार तेवढा मोठा करणार नाही आहे, पण पुढच्या वर्षी मात्र गणपतीपुळे हा असेलच. खूप मस्त आणि खूप उत्सुकता आहे सर गणपतीला पुन्हा एकदा यायची. पण थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या. आणि खूप सुंदर घर आहे, खूप छान वाईब्स आहेत या घरामध्ये. थँक्यू. खूप मस्त आहे आणि छान दिसत आहे ॲज ऑलवेज. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.